सर्व मान्यवरांचं आणि सगळ्या स्वामी मंडळींचं मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त आपण दीप प्रज्वलन रोजगाराबद्दल असतो की संपूर्ण त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायचं काम ही युवाशक्तीने मागणी आणि हा कार्यक्रम करून मला खरोखर आनंद वाटला. म्हटलं कुराड गावात एक चांगला कार्यक्रम घेत आहे आणि जेमतेम त्यांना 1 वर्ष झाले. आता पुढची वाटचाल त्यांनी चांगल्या प्रकारे होईल या वेलफेअर फाउंडेशनची, कारण आपण सर्व युवा वर्ग त्यांच्यासोबत आहात आणि असंच पुढे चांगले कार्यक्रम करत आहोत अशा मी शुभेच्छा देतो. आणि रितसर उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि जास्त वेळ न घेता युवा वर्गाने रक्तदान करावं यासाठी शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आज आपल्या तर्फे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर हा मोठा कार्यक्रम होणार होती. शुभम आणि त्याची टीम युवाशक्तीची आणि जो इथं कार्यक्रम आयोजित केला आणि या रक्तदानाचा फायदा संपूर्ण जनतेलाच होणार आहे. कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. प्रत्येक वेळी रक्त हे तुला कंपनी किंवा एका जिवंत शरीरात तयार होतात आणि ते मानवी शरीरात होतात आणि मानवी शरीराचं रक्त प्रत्येक मानवी जीवनाला आवश्यक आहे. तरी या युवाशक्तीचे मी अभिनंदन करतो. खरंच त्यांनी असा चांगला कार्यक्रम आमच्या भंडारीचं आयोजित केला आणि आता या थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तरी मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्व डॉक्टर टीम आणि युवाशक्ती फाउंडेशन मान्यवरांना देतो आणि माझे एकच देऊ शकतो. याच प्रकारे युवाशक्तीच्या माध्यमातून बरेचसे असे कामं केले आहे आणि हे सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही समोर जाऊन कामं करतो आहे. युवकांना कुठेतरी प्रेरणा आपल्या आशीर्वादाने किंवा आपल्या हातने हे युवाशक्ती अशी मी त्यांना विनंती करतो. शिका पहिल्या मुख्याध्यापिका मानसिक सहकारी यांच्या सांस्कृतिक आमच्या खरं तर युवा संस्कृती फाउंडेशन जिल्हा चंद्रपूर या संस्थेची मागच्या वर्षी ओपनिंग झाली याच दिवशी आणि त्याचा पहिला मला आणि एका वर्षाच्या संस्थेसाठी उपक्रम राबवले. लोकांना पाणपोळीची व्यवस्था असेल, बस सुरू करण्यासंदर्भात असेल, शेतकऱ्यांची रोजगाराची समस्या असेल. खरं तर एका वर्षात संस्था येतात, रजिस्ट्रेशन आपण खूप जमाजमात करतो, परंतु तो उत्साह काही दिवस राहतो आणि शरीर आवडतो. बऱ्याच संस्था आहेत की येतात तर काळाच्या कधी लुप्त होतात तर कळतही नाही आणि आपल्यालाच माहीत नाही की त्या संस्थेमध्ये सभासद कोण होते. पण खरंच तुमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन, आभार की तुम्ही खूप चांगला या ठिकाणी उपक्रम राबवून राहिले आणि एक नवीन उपक्रम आज तुम्ही रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी राबवत आहात. यासाठी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. मान्यवर या उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी, आमच्या रक्तपेढीचे सर्व समूह. तर रक्तदान काय आवश्यक आहे? भारत हा संस्कृतीप्रिय देश आहे आणि या संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्त्व आहे. अमुक दान करून एखादा पुण्य कमावं यासाठी आपण पूर्वीपासून अन्नदान, श्रमदान आणि वस्त्रदान करत आलो. परंतु याही दानापेक्षा एक सर्वश्रेष्ठ दान आहे ते म्हणजे रक्तदान. रक्तदानाने अनेकांना जीवनदान मिळतं. आता सांगितलं की रक्तदानाने अनेकांना जीवनदान मिळतं. बाकीचे जे दान आहेत, आजचं वस्त्रदान करायचं आहे तर आपण उद्या जरी केलं तरी काही फरक पडणार नाही. आजचं श्रमदान 2 दिवसांनी केलं तरी काही फरक पडणार नाही. आजचं जे अन्नदान आहे 2 दिवसांनी केलं तरी काही फरक पडणार नाही. परंतु रक्ताची गरज आता आहे आणि आता जर आपण दान केलं नाही तर ज्याला रक्तदान द्यायचं आहे त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. म्हणूनच म्हटलं आहे की अन्नदान करतो त्याला अन्नदाता म्हणतो, श्रमदान करतो त्याला श्रमदाता म्हणतो, परंतु जो रक्तदान करतो त्याला जीवनदाता म्हणतो. आज त्याच्या कोणाच्या रक्ताने त्याचं जीवन जीवनदान मिळणार. विचार करा की एखाद्याला रक्ताची गरज आहे आणि किती प्रयत्न करून जर त्याला मिळालं नाही आणि रक्ताची 2-3 ग्रामावर पोहोचलेला आहे परंतु त्याचा जीव वाचेल. हा रक्त सरांनी आता सांगितलं की रक्त कोणत्याही शेतात पिकणारं पीक आहे. रक्त कोणत्याही फॅक्टरीत तयार होणारं
येणारा अशक्तपणा आणि या अशक्तपणाची माझी immunity जगात प्रतिकारशक्ती कमी येणार त्यामुळे मला आजारांची प्रतिकार करता येणार नाही. मला आजार हवी होती अशी जी काही अंधश्रद्धा आहे अशी जी काही श्रद्धा आहे गैरसमजुती त्यामुळे लोक रक्तदानाला तयार होत नाही. परंतु थोडासा रक्तदान नियमित केल्याने आज आपण बघतो की अटॅकसारखे आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु जो नियमित रक्तदान करतो त्याचं रक्तदान हे पातळ राहण्यास मदत होते आणि पातळ रक्तातून ऑक्सिजनचं वहन हे चांगल्या पद्धतीनं होते आणि त्यामुळे हृदयविकार हार्ट अटॅक ब्रेन हॅमरेजचे प्रमाण खूप कमी होते. नियमित रक्तदान केल्याने आपल्या शरीरात वाढणारे जे कॅलरीज आहेत आणि या कॅलरीजमुळे जो वजन वाढवते आणि त्या वजनवाढीमुळे जे आजार होऊन राहिले स्थूलपणा लठ्ठपणा ते आजार आपण बऱ्याचदा कमी करू शकतो. कारण नियमित रक्तदानाने आपल्या शरीरातील कॅलरी कमी होतात. त्याचप्रमाणे नियमित रक्तदान केल्यानं लोहाचं प्रमाण संतुलित राहते आणि या संतुलित राहणाऱ्या रक्त संतुलित राहण्यामुळे रक्ताचे जे आजार आहेत सर्वात मोठा आजार ब्लड कॅन्सर किंवा इतर आजार यावर आपण वेळेत मात करू शकतो. असे अनेक आणि याहीपेक्षा महत्त्वाचं कारण की आपण आपल्या आरोग्याची कधी काळजी घेत नाही, कधी लक्ष देत नाही. आपण दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी घेतो पण आपण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. या ठिकाणी जे काही तुम्ही ब्लड कलेक्शन करून येणार आहात या ब्लडची उद्या टेस्टिंग लागेल आमच्या ब्लड बँकेत आणि याच्यामध्ये जर एखाद्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला आम्ही कळवतो आणि सांगतो की तुमच्या टेस्टमध्ये अशा हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, तुम्ही कृपया येऊन तुमच्या रक्ताच्या उपचार करून घ्या. म्हणजे रक्तदानासोबत आपण ज्याचा जीव वाचवणार आहोत त्याच्या जीवासोबत आपण स्वतःच्या सुद्धा जीवाची काळजी घेतो आहोत, स्वतः सुद्धा जीव वाचवण्यात मदत करतो आहोत. आणि याही महत्त्वाचं रक्तदान करून तुम्हाला जे आत्मिक सुख लाभणार आहे, जे समाधान लाभणार आहे ते जगातील कुठल्याही गोष्टीतून खर्च करून कोणतीही गोष्ट करून जे समाधान मिळणार नाही ते समाधान तुम्हाला मिळणार आहे. कारण आज तुम्ही रक्तदान केलं आणि तो रक्तदान कोणाला लागला आणि त्याचं जीवन वाचला तर ते खूप मोठं समाधान तुम्हाला लाभणार आहे. पण हे सगळं आपण बघतो की पाणी पावसाचं पाणी येते 4 महिने पाऊस येते 8 महिने पाऊस येत नाही. पावसाचं पाणी आपण धरणात एक थेंब साठवतो का तर पाणी जर धरणात साठवून ठेवलं तर त्याच पाण्याचा उपयोग करून आपण शेतीसाठी वापरू शकतो, शेताचे पीक वाचवू शकतो. मग माणसाच्या शरीरातील रक्ताचा थेंब आणि थेंब जर आपण रक्तपेढीत साठवणार तर ज्या वेळेस गरजवंताला रक्ताची गरज असेल त्यावेळेस आपण त्याला रक्तदान करू रक्तपुरवठा करून त्याची जीव आपण वाचवू शकतो. म्हणून या ठिकाणी सर्वांनी कोणताही गैरसमज न ठेवता सर्वांनी रक्तदान करावे. काही गैरसमज असेल तर माझ्याशी व्यक्तिगत असावे. त्यांचं गैरसमज बोलण्याचा खूप आहे पण वेळ बराच झालेला आहे आणि काही लोकांना शेतातून जायचं असेल सर मला बोलणे लोक शेतातून जाणार आहे ड्युटीवर जाणार आहे खूप वेळ जाईल. सगळ्यांना आरोग्याच्या मंडळी सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे मी जास्त वेळ नाही घेता मी इथेच थांबतो बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कुठेतरी एकत्र आले मुलं आणि एकत्र काही कामाची नाव मुलांना एक सुरुवात फाउंडेशन केली. फाउंडेशन करताना खूप अशा अडचणी आल्या. फाउंडेशन तयार करताना ज्या ऑफिसमध्ये आम्हाला स्वतः वाटलं होतं की फाउंडेशन सगळ्याच गोष्टी तयार करतात पण काम पण करत नाही. पण आम्ही त्याला जेव्हा म्हणतो काय फाउंडेशन आम्ही काम करूनच दाखवतात. काही नाही केलं थोडंफार आधी 1 वर्ष कंप्लीट होत आहे. 1 वर्षामध्ये आम्हाला होते त्या पद्धतीने आम्ही कामं केले, सामाजिक कामं केले. जे भरपूर मनोरुग्ण जे आमच्या मुलसा इथे सापडले होते त्यांची कंडिशन खूप बेकार होती. त्या टाईमला आम्ही त्यांना माहिती मिळालं तर आम्ही शुभमध्ये आम्ही स्वतः आमची टीम तिथं गेलो. त्याच्यानंतर त्यांना आम्ही टू व्हीलरवर घेऊन दवाखान्यामध्ये गेलो आणि खूप असे अडचणी समोर येतात. म्हणजे मनाला काही नाही की ठीक आहे म्हणजे चालू आहे फाउंडेशनचं काम हे काय करतात लोकांना पण त्याचा माझा त्रास पण तसाच आहे. पण तो त्रास आमची टीम करत आहे आणि समोर पण करत राहणार. अशा प्रकारे काम आम्ही करत राहू. फाउंडेशनचा पुढच्या वेळेचा वर्धापन दिवस पण खूप असं चांगल्या पद्धतीने साजरा करू. तसेच बोलायला भरपूर काही आहे पण आता व्हिडिओ बोलू तर आज
आमच्या फाउंडेशनला 1 वर्ष कंप्लीट झाले, त्यानिमित्त आमच्या फाउंडेशनसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ललितजी डोंगरे साहेब यांनी इथे मार्गदर्शन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, त्यांचे आभार मानतो. आणि तसेच उद्घाटन म्हणून लाभलेले राकेशजी शेंडे यांचे आभार मानतो. तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते आशुतोष झाडे यांची सुद्धा इथे येऊन उपस्थित दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि तसेच शंकरजी गोडे आमचे मार्गदर्शक आणि सदस्य यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच सर्व डॉक्टर आणि डॉक्टर टीम यांचे सुद्धा आभार मानतो आणि गावकऱ्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि इथेच सुरुवात करू. हे होता त्यांच्या माध्यमातून आपण जे कामं करत होतो त्या कामाचा एक व्यवस्थित त्यांनी लेखन करून आपली जी न्यूज आहे जसं तुम्ही बघू शकता का आपण जसं बस चालू केली होती इथे वाहतो सदोतीस माणुसकीचा धरा हे जे पूर्ण लिखाण हे मानकर सरांनी श्रीमानजी मानकर सर यांनी केलं होतं. आणि त्यांच्या लिखाणामुळेच आज कुठेतरी आमची फाउंडेशन हे न्यूज पेपरपर्यंत पोहोचली. त्यानंतर भरपूर त्यांची न्यूज व्हायरल सुद्धा झाली. भरपूर लोकांना त्यांचं लिखाण पण आवडलं होतं आणि योग्य ते पद्धतीने त्यांनी ती लिखाण करून आमची न्यूज तरुण भारत असो, नवराष्ट्र असो, देशभक्ती न्यूजमध्ये असो, सकाळ पेपरमध्ये असो, इथपर्यंत त्यांनी आमची न्यूज पोहोचवल्या. आणि अशाच भरपूर न्यूज त्यांनी इतर न्यूजपेपरबद्दल पोहोचवल्या. त्याबद्दल त्यांचं आमच्या संस्थेमार्फत युवाशक्ती फाउंडेशन मार्फत त्यांचा आभार आणि सत्कार सुद्धा आम्ही करत आहोत. त्याबद्दल श्रीमान जी मानकर सर यांचं स्वागत सर्व युवाशक्ती फाउंडेशन यांनी इकडे स्टेजवर येण्याचे करावे आणि त्यांचे स्वागत करावे. भगवान को धरती बाटी सागर बाटा क्या बाट सके इंसान को. मित्रांनो, या जे युवाशक्तीचे जे काम आहे ते युवाशक्तीचं काम खरंच एक समाजाला एका धाग्यात बांधण्याचं काम युवाशक्ती फाउंडेशन करत आहे. कारण की क्या क्या बनाने आए थे और क्या क्या बना बैठे, कहीं मंदिर बना बैठे तो कहीं मस्जिद बना बैठे. अरे हमसे तो अच्छी एक परिंदों की जात है, कभी मंदिर पे जा बैठे कभी मस्जिद पे जा बैठे. या संस्थेनं या फाउंडेशनने कधीच कुठलाही जात धर्म पंथ न पाहता एक गोरगरीब लोकांना किंवा गरजू व्यक्तींना आता जवळपास 1 वर्षापासून मी बघत आहो. आणि जो व्यक्ती आमच्या साखरवैद्य मुरसा रोडवर पडलेला होता, थांबलेला होता, एक गतिमंद व्यक्ती म्हणता येईल, घरून निघून गेलेला व्यक्ती होता. त्यालाही आम्ही शाळेत येत असताना कधी कधी त्याला आम्ही पाणी दिलं, आमच्या जवळचा नाश्ता दिला, पण त्याला उचलून कुठेतरी एक माणुसकी द्यावं हे आमच्याही मनात कुठे आलं नाही. एक छोटासा प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पण युवाशक्तीची जेव्हा गोष्ट आम्हाला कळली तेव्हा खरंच खूप छान वाटलं. कारण की या ठिकाणी यांच्या फाउंडेशनमध्ये कुठला असं जात धर्म पंथ हे बघितला जात नाही आणि एक प्रत्येकाला मदतीचा हात हा हे फाउंडेशन देत असते. कारण की ते म्हणतात ना मित्रांनो की समाज के बंदिशों में ना बांधिए हमें, जिन्हें तोड़ हमने सदा फतेह हासिल की है. हम युवा शक्ति के पंछी है जनाब, हमने पिंजरे में भी उड़ान भरी है, हमने पिंजरे में भी उड़ान भरी है. आणि एका पिंजऱ्यात जाऊन यांनी एक प्रकारे उडान भरण्याचं काम केलं युवा शक्ती फाउंडेशनने. खरंच एक छान हे आहे. आणि यांचा जो एक ग्राफ आहे तो ग्राफ मागील 1 वर्षापासून मी बघत आहोत. खरंच एक मोठ्या पातळीवर जाणारा ग्राफ मला दिसून आलेला आहे. कारण की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि हा हौसला युवा शक्ती फाउंडेशन जवळ आहे. हे काम करत असताना मला माहित आहे की यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा जे काही पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना भरपूर या ठिकाणी भरपूर त्रास पण झालेला आहे. कारण की आपल्या जसे हाताचे पाची कुठं सारखे राहत नाही तसे समाजातले लोक पण पाची सारखे राहत नाहीये. पण जे यांचं काम आहे स्वतःपासून यांनी सुरुवात केलेलं आहे. समाज बदलवण्याच्या भरपूर संघटना आल्या, प्रत्येक संघटना सक्सेस झाल्या असं म्हणता येणार नाही. कारण की त्या संघटनेनं काय केलं, सरसकट समाज बदलवण्याचं काम केलं. पण ज्या माणसापासून समाज बनतो त्या माणसाला बदलवण्याचं धाडस कुणी केलं नाही. ते धाडस युवा शक्ती फाउंडेशन आज करून राहिलेलं आहे. कारण की माझ्यापासून समाज बनलेला आहे. मी जर बदललो तर ऑब्व्हियसली माझं कुटुंब बदलेल, समाज बदलेल आणि देश बदलेल. हे काम आज युवा शक्ती फाउंडेशन करत आहे. आणि या कामासाठी भरपूर त्यांना त्रास होत आहे. मला
म्हणजे त्यांच्या पडद्यामागच्या ज्या भूमिका आहे त्या सगळ्या मी फॉलो करणार किंवा माझे जे स्टुडंट आहेत इथे शिकलेले मॅक्झिमम मी शिकवलेले विद्यार्थी आहेत त्यांना कधी काही विचारलं तर ते सांगतात की सर आम्हाला या ठिकाणून त्रास होतो पण आम्ही आमचं कार्य थांबवणार नाही. भर उन्हात जो आपला टी पॉईंट आहे गोनाडचा तिथे त्यांनी एक पाणपोई सुरू केली. कुणालाच कधी वाटलं नाही की आपण गरजू लोकांना किंवा तहानलेल्या लोकांना पाणी पाजावं. यांना वाटलं युवा शक्ती फाउंडेशनला की आम्ही त्या गरजू लोकांना पाणी पाजावं म्हणून त्यांनी प्याऊची एक सोय त्या ठिकाणी केली. पण आता शेवटच्या 2 ओळी युवा शक्ती फाउंडेशनसाठी देतो आणि या ठिकाणी थांबतो की असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई है देखो और तलाश करो, जब तक सफलता ना हो नींद चैन त्याग दो तुम, मैदान संघर्ष का छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. थँक्यू सो मच. युवा शक्ती फाउंडेशननी मला या ठिकाणी बोलावलं आणि हा सत्कार माझा केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहो. भविष्यात माझ्याकडून जे काही सहाय्य लागेल त्यासाठी मी तन मन धनाने तुमच्यासोबत आहो आणि मला तुम्ही सदैव आवाज द्या. मी तुमच्या पाठीशी नक्की राहील. थँक्यू सो मच. थँक्यू. टीमकडनं तर सरांचं एक काय म्हणते नेचर म्हणजे सांगावं असं वाटते की शिक्षक कसा असावा. तर शिक्षक फक्त शाळेपुरता मर्यादित न राहता समाजात पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर आमचे मार्गदर्शक म्हणून मानकर सर जिथे कुठे आम्ही अडलो तिथे नेहमी आमच्या हाकेला आमच्या मदतीला धावून येतात आणि सरांच्या आणि अशा भरपूरशे असे व्यक्ती आहेत त्यांच्या आपण आशीर्वादाने हे सगळे काम करू शकत आहोत. कारण जर एखाद्याचं आपल्याला हाक नाही भेटली तर आपण ते काम करू शकत नाही. तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे मानकर सर याचा आम्ही खूप खूप आमच्या युवा शक्तीच्या माध्यमातून आभार मानतो आणि सत्कारासाठी आणि पुढील परत अपेक्षा व्यक्त करतो की आम्हाला जेव्हा कधी अडचण भासेल तेव्हा आम्हाला परत असंच मार्गदर्शन करावं सहकार्य करावं हीच अपेक्षा करतो. सचिव श्री शंकरजी कोडे आजच्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. युवा शक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशन चंद्रपूर 1 वर्षापूर्वी स्थापन झाली आणि त्या माध्यमातून खूपसे कार्यक्रम केले. त्या कार्यक्रमाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं आज रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडत आहे. असेच यापुढे असे चांगले प्रोग्राम घेऊ. त्याला आमचं सर्व सहकार्य राहील. शुभम मोहम्मदे, आकाश घोरपडे, दिनेश कामतवार, नागेश देवकर, आमचा दत्तू आणि सर्व टीम. या सर्व टीमची हे फाउंडेशन खूप उंच स्तरावर नेतील अशी मी शुभेच्छा देतो आणि आमचं सहकार्य राहील. धन्यवाद. धन्यवाद. गुणाड इथले अध्यक्ष अंकुजी कारकर आज इथे उपस्थित आहे. आजच्या कार्यक्रमाबद्दल यांनी आजचा कार्यक्रम कसा झाला त्याबद्दल माझं नाव शांती ठाकरा. सर्वप्रथम सर्व सदस्यांना दिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. आज आपण युवा शक्ती सोशल फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर तथा आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात आमचे डॉक्टर साहेब विविध आपले मित्रमंडळी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम अगदी व्यवस्थितप्रमाणे पार पाडला आणि चांगला झाला. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी वैभव नंदकिशोर राजूरकर. युवा शक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीने आज गोनाड येथे रक्तदान शिबिर घेण्यात आलं. युवा शक्ती वेलफेअर फाउंडेशन हे या भागात दरवेळेस काही ना काहीतरी कामं करत राहते आणि हे फाउंडेशन फक्त कागदापुरतं नसून या फाउंडेशनच्या मार्फत अनेक सामाजिक कार्य आज होत आहे. गेल्या वर्षापासून हे स्थापन झालेलं फाउंडेशन या 1 वर्षात अनेक कामं या फाउंडेशननी करून दाखवलेली आहेत. जसे की बस सुविधा असो किंवा मनोरुग्णांना साथ असो, शेतकऱ्याची कोणत्या प्रश्नावर मांडणी असो, हे या फाउंडेशननी करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल मी या फाउंडेशनचे सर्वांचे कोच्ची गावाच्या वतीने आभार मानते आणि या फाउंडेशनने असेच कार्य करत राहू अशी मी त्यांना सदिच्छा देते. माझे 2 शब्द इथे समाप्त करते. धन्यवाद. धन्यवाद. इथे उपस्थित आहे. आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि मागील काळामध्ये केलेल्या कार्याबद्दल आशिषराव झाडे यांचे 2 शब्द आज दिनांक जवळ जानेवारी 26 रोजी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर म्हणजे गोनाड या गावी आयोजित केले. तसेच युवा शक्ती सोशल वेलफेअर
जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने जो विविध कार्यक्रम आयोजित केला जातो, तर या युवा शक्तीला अशीच याच्या सामोरील प्रेरणा मिळत जावं व अशीच यांच्या हातून कार्य घडत जावं अशी मी अपेक्षा करतो आणि मी माझे 2 शब्द समोर आजच्या कार्यक्रमामध्ये मान्य श्री श्यामसुंदरजी कुरकुटे यांचे इथे आत्ता थोडा वेळ पहिले आगमन झालं आहे. त्यांचे आमच्या युवाशक्ती फाउंडेशनतर्फे त्यांचं स्वागत केलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल श्यामसुंदर भाऊंनी 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं. युवा शक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशन चंद्रपूर जिल्हा ह्या संघटनेला 1 वर्षानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे उन्हाळ येथे. पुरुषाचा चांगला सहभाग आहे, तर याचं सामाजिक कार्य चांगलं आहे. एवढं बोलून धन्यवाद. केला आहे त्यामध्ये एक महिला आपल्याला लागलेले आभारी यांनी एकच महिला आपल्या इथं आज डोनेशन कॅम्पमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल खूप धन्यवाद आणि आमच्या फाउंडेशनवर त्यांचा नमस्कार, माझं नाव नागेश देवरकर. आज युवाशक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशनला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या फाउंडेशनची स्थापना मागच्या वर्षी त्या फाउंडेशनला आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. त्याबद्दल मी युवाशक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशनचे आभार मानतो. नमस्कार, मी सोहन गोटकर. आज युवा सोशल वेलफेअर फाउंडेशन चंद्रपूरचं वर्धापन दिन आम्ही साजरं केलं. तर त्या घोडाळ या ठिकाणी ब्लड कॅम्प घेतला आहे आणि खूप सारा असा प्रतिसाद, चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला आहे आणि भरपूर लोकांनी ब्लड डोनेट केलं आहे आणि ही आम्ही 1 वर्षापासून काम करत आहोत. नमस्कार, माझं नाव वैभव गजानन गोयल. आज युवा शक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्यातर्फे कोणाड येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर ठेवण्यात आले. त्यामध्ये गावातील मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल चांगलं आहे त्याचं. त्यानंतर आपण युवा सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून बससेवा असो किंवा शेतकऱ्यांचे अतिवृष्टी याच्यामध्ये भाग घेतला आपण, किंवा सामाजिक कार्य असो, क्रीडा असो, याच्यामध्ये सहभाग घेतला आणि असेच पुढं करत राहू. त्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा लागत आपण चांगल्या तऱ्हेने रक्तदान शिबिर व असे भव्य करू. जय श्रीराम. आज दिनांक 2 जानेवारी 2026ला आम्ही युवा शक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ब्लड डोनेटचा कॅम्प ठेवला होता. तो आज पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडला. नमस्कार, मी शिवम दिलीप मते, युवाशक्ती फाउंडेशन जिल्हा अध्यक्ष. आज 2 जानेवारी 2026 नवीन वर्षानिमित्त आणि तसेच युवाशक्ती फाउंडेशनच्या वर्धापन दिवसानिमित्त आज इथे रक्तदान आणि आरोग्य शिबिरचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये भरपूर असा प्रतिसाद मिळाला. कोची, कोणाड, मोर्स, पिंपरी आणि बाकी गावामधून सुद्धा इथे भरपूर युवा आणि तसेच महिला आणि वरिष्ठ नागरिक सुद्धा इथे आपले रक्त देऊन त्यांनी आपले एक चांगले मोलाचे योगदान इथे दिले आणि सर्वांचे युवाशक्ती फाउंडेशन मार्फत त्यांचे मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपला रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणून त्यांनी आपले रक्त आमच्या या फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये येऊन दिलं, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच मागील काळामध्ये जे आपली फाउंडेशन युवाशक्ती फाउंडेशन आहे त्यांनी मागील काळामध्ये चंद्रपूर ते पिंपरी बस सेवा, तसेच कचराडा येथे कबड्डीचे आयोजन, तसेच मोर्सा येथे सुद्धा कबड्डीचे एक आयोजन, त्यानंतर त्यांचे त्यांना घरपर्यंत सोडणं आणि त्यासोबतच क्रीडा भागात असो किंवा शेतकऱ्याची समस्या असो त्या फक्त
फक्त समस्याच न ठेवता त्यांचे निराकरण होण्यासाठी नागपूर इथे मोर्चामध्ये सुद्धा सहभागी झाले होते. सोबत आमदारापर्यंत खासदारापर्यंत इथल्या भागातल्या लोकांच्या काही समस्या आहेत त्या समस्यावर निवारण करण्यासाठी या संस्थेमार्फत आम्ही त्यांना निवेदन देऊन इथली समस्या सांगण्याचा प्रयत्न केला. मी भरपूर अशा समस्यावर पुढे तोडगा मिळाला आणि त्याच्यानंतर त्यांचे काम झालं. परंतु कुठली कामं अजूनपर्यंत ते बाकी आहे. येत्या काळामध्ये नक्की आम्ही युवाशक्ती फाउंडेशनचे सर्व सदस्य सर्व मार्गदर्शक यांच्या सहाय्याने पुढील 2026मध्ये यापेक्षा जास्तीत जास्त कामं आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत करू आणि इथेच या कार्यक्रमाचा संपन्न झाला असे मी जाहीर करतो.